प्लॅनिंग केलं होतं. तर आपल्याला काका आपल्या कलावंतींना भेटले होते आणि आम्ही कलावंतीन चढत होतो त्यावेळी तुम्ही तुमचं चढून झालं होतं आणि ते उतरत होते आणि आता आम्ही प्रबळगडला आलोय. तर त्यांचा प्रबळगड सुद्धा पूर्ण झालाय आणि आम्ही चढतोय आणि ते उतरत आहेत. ऍक्च्युली मी हा व्हिडिओ यासाठी घेतोय की काकांचं वय आहे ना आता 58 वय आहे आणि एवढ्या वर्षात सुद्धा त्यांना किल्ले फिरायची आवड आहे. हे बघली पाहिजे. काका पुण्यावरून आलात ना? आपला सुद्धा विक्रांत पहाडी त्या भगवाय दीपक आधीच आला होता. पुढे हे बघा इथून दिसणार हा कलावंतीन दुर्ग. आता आपण प्रबळगड बुरुजावर आलो होतो. प्रबळगड माचीला पोहोचलो होतो. त्याच्या साईडला तिकडे तो बुरुज दिसत असेल तुम्हाला. दिसतोय मस्त फोटो काढलाय मी जास्त पुढे जाऊन. ठीक आहे. तर ह्या साईडला तुम्हाला बुरुज दिसत असेल. मी माझ्या मागे येतो. विशाळगड तुम्हाला दिसतोय इथेच. म्हणजे तिथून हा किल्ल्यावरून विशाळगडावर जायला रस्ता आहे. म्हणजे महाराजांनी ते बांधलेले किल्ले त्यावेळी ते एकमेकांना कसे कनेक्ट असायचे असं एक जिवंत उदाहरण तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो प्रबळगडावर वरती आलोय आपण. मागच्या साईडला राजवाडी राहिले ते आपण बोललो. पुढे आपण बघायला येत होतो की काय हे काय ठिकाण आपल्याला नक्की माहीत नव्हतं. तर ते जाताना आपण राजवाडी पुन्हा कव्हर करणार आहे. तर इथे आल्यानंतर ही गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मागे शिवलिंग सुद्धा आहे आणि मारुतीरावांची सुद्धा मूर्ती आहे. इथे एक नंदीची मूर्ती आहे आणि पुढे नंदीची मूर्ती आहे पण त्याची मान कापलेली आहे. तर इथे दर्शन घेतलं आणि इथून पुढची ठिकाणं तुम्हाला बघायला मिळते. काळा बुरुज इथून 1700 मीटरवर आहे. दरवाजा 850 मीटर आहे. बोरीची सोंड 900 मीटरवर आणि तलाव 50 मीटरवर आहे. तर गणेश मंदिर इथेच आहे. त्याचं आपण दर्शन घेतले आणि आता पुढच्या भागात. तर अशा रीतीने यशस्वीरित्या कलावंतीन दुर्ग पूर्ण ट्रेक झालेला आहे. कलावंतींवरून आपण उतरतो. ह्या साईडला कलावंतीन दुर्ग. त्याचा ट्रेक यशस्वी झाल्यानंतर आता आपण चाललोय प्रबळगडाच्या दिशेने. एका दिवसात आपण 2 ट्रेक करणार आहे. पहिल्यांदाच आम्ही म्हणजे एका दिवसात 2 किल्ले करायचं ट्राय करतो. म्हणून सकाळी लवकर निघालो होतो. 6 वाजता घरातून निघालो होतो. 6ला निघालो ना 5:30 6:30ला निघालो. 6:30ला निघालो. त्यामुळे हा एक ट्रेक आमचा आत्ता 12 वाजता पूर्ण झाला. वरती आमचा तासभर गेला. नाहीतर अजून अर्धा तास आधीच निघालो असतो. आणि आता आपण चाललोय प्रबळगडाच्या दिशेने. आज आपण प्रबळगड आणि कलावंतींचा ट्रेक करायचं प्लॅनिंग केलं होतं. तर आपल्याला काका आपल्या कलावंतींना भेटले होते आणि आम्ही कलावंतीन चढत होतो त्यावेळी तुम्ही तुमचं चढून झालं होतं आणि ते उतरत होते आणि आता आम्ही प्रबळगडला आलोय. तर त्यांचा प्रबळगड सुद्धा पूर्ण झालाय आणि आम्ही चढतोय आणि ते उतरत आहेत. ऍक्च्युली मी हा व्हिडिओ यासाठी घेतोय की काकांचं वय आहे ना आता 58 वय आहे आणि एवढ्या वर्षात सुद्धा त्यांना किल्ले फिरायची आवड आहे. हे बघून आम्ही पुढे गेलो होतो पण पुढून रिटर्न आलो. बोललो काकांचा एक बाईट घ्यायचा आणि हे मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की आपल्यामध्ये जी एनर्जी असते ती काकांसारखी जपून ठेवा आणि नक्कीच किल्ले फिरायची आवड असली पाहिजे. काका पुण्यावरून आलात ना? आपला सुद्धा विक्रांत पहाडी. ऍक्च्युली काका आहेत ते आउट ऑफ कंट्रीज असतात. अमेरिकेला असतात पण ते मूळचे पुण्याचे आहेत. पण तिकडे देशाच्या बाहेर आउट ऑफ कंट्रीमध्ये राहून सुद्धा त्यांना आपल्या देशाबद्दल किंवा आपल्या किल्ल्यांबद्दल एवढी आस्था आहे. हे बघून खूप भारी वाटलं. धन्यवाद. जरूर माझं रेकॉर्डिंग. हो नक्कीच नक्की. नाव काय? हॅलो. प्रबळगडाच्या पायऱ्याने इथून सुरुवात झाली. हे बघा तर अशा प्रबळगडच्या पायऱ्या आहेत आणि हे आत्ताच मला वाटतं नव्हतं काम केलेलं आहे.
तर मित्रांनो आता आपण प्रबळगडच्या बेसला पोहोचलो आणि इथे आल्यानंतर हे 2 रस्ते लागतात. इथे ह्या साईडला जातो कलावंतीन दुर्गकडे. जो कलावंतीन दुर्गचा व्ह्यू पॉईंट आहे तो आपल्याला ह्या साईडला बघायला मिळेल. आणि दुसरा मार्ग जातो राजवाड्याकडे. तर आता आपण चाललोय राजवाड्याच्या मार्गाने जाऊया. तर प्रबळगडावर आलो होतो आपण आणि इथे आल्यानंतर पाहण्यासारखी ठिकाण म्हणजे हे पहिले 4 राजवाडे. तर राजवाडा क्रमांक 1 इथे आहे आणि इथून थोडं पुढे चालत गेलात म्हणजेच दरवाजाकडून येणारी वाट आणि जाताना तुम्हाला 4था जो राजवाडा आहे तो फर्स्ट टाइम लागतो, पहिला लागतो. आणि इथे हा दुसरा राजवाडा आहे, जवळजवळच आहे. हे बघा ह्या साईडला हा दुसरा राजवाडा आहे आणि तसंच सरळ पुढे चालत गेला तसंच पुढे चालत गेलात की ह्या साईडला हा तिसरा राजवाडा मिळेल बघायला. आणि ज्यावेळी तुम्ही प्रबळगडाला वरती येता कलावंतींचा ट्रेक पूर्ण करून, तर त्या बाजूने येताना पहिला आणि दरवाजाच्या साईडने जाताना शेवटचा म्हणजेच 4था राजवाडा तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर इथे हा राजवाडा क्रमांक 4 आहे. फक्त अवशेष बघायला मिळते आणि राजवाड्यात आता हे झाडं वगैरे रुजले कारण की 350 वर्षाचं बांधकाम अजूनही तो उभा आहे. तर प्रबळगडावर जाताना वरती हे बघा कशी वाट आहे, मस्त की सावलीतून आरामात तुम्ही हा गड सर करू शकता. हाईटवर आहे पण एवढा गड चढताना त्रास होत नाही बिकॉज ऑफ खूप सावली आहे. वरती आल्यावर हवा जास्तच थंड लागते. प्रबळगडावर वरती आलोय आपण. मागच्या साईडला राजवाडे राहिले ते आपण बोललो पुढे आपण बघायला येत होतं की काय ठिकाण आपल्याला नक्की माहित नव्हतं. तर ते जाताना आपण राजवाडे पुन्हा कव्हर करणार आहे. तर इथे आल्यानंतर ही गणपती बाप्पाचं मंदिर आहे, मागे शिवलिंग सुद्धा आहे आणि मारुतीरावांची सुद्धा मूर्ती आहे. इथे एक नंदीची मूर्ती आहे आणि पुढे नंदीची मूर्ती आहे पण त्याची मान कापलेली आहे. तर इथे दर्शन घेतलं आणि इथून पुढची ठिकाणं तुम्हाला बघायला मिळते. काळा बुरुज इथून 1700 मीटरवर आहे, दरवाजा 850 मीटर आहे, बोरीची सोंड 900 मीटरवर आणि तलाव 50 मीटरवर आहे. तर गणेश मंदिर इथेच आहे, त्याचं आपण दर्शन घेतले आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर आता आपण मंदिराकडून दर्शन घेऊन आलो आणि आता आपण चाललोय दरवाजाकडे. तर इथून आता अजून 500 मीटरवर अंतर बाकी आहे. तर तिकडे चाललोय. इकडे दीपक आणि सकाळपासून कंटिन्यू चालतोय पण अजून इकडे काय एवढा थकवा जाणवत नाही बिकॉज ऑफ इकडे खूप सावली आहे. हे बघा दरवाजाकडे जाणारा रस्ता हा असा आहे. इथून 500 मीटर अंतरावर दरवाजा आहे. हा तर पुढे आल्यानंतर 2 वाटा लागतात. इकडे जाते ही बुरुजाकडे वाट, इकडे अजून 850 मीटर चालल्यानंतर बुरुजाकडे वाट आहे आणि दुसरा जातो दरवाजाकडे आणि इकडूनच इर्शाळगडाकडे जाण्याचा सुद्धा मार्ग आहे. म्हणजेच हे इथून ह्या वाटेवरून किंवा ह्या बोर्डवरून लक्षात येतं की ह्या गडांच्या वाटा ना एकमेकांना जोडलेल्या असायच्या, कुठे ना कुठेतरी ह्या कनेक्ट असायच्या. इथून 45 मीटरवर दरवाजाकडे आपण पोहोचू. तर मित्रांनो आता आपण दरवाजाजवळ पोहोचलो. तर इथे हा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या इथेच समोर हे जाते आहे. त्याचा आकारमान आणि त्याचं वजन तुम्ही बघू शकता किती असेल. खूप जुनं वाटतंय आणि ह्या साईडला ही डायरेक्ट दरी आहे आणि इथून एक छोटी पायवाट आहे आणि तिकडे इर्शाळगडाकडे जाण्याचा मार्ग दाखवला होता. कदाचित हा मार्ग तो असू शकतो. तर दरवाजा फिरून झालाय आपला. ऍक्च्युली इथे काहीच नव्हतं बघण्यासारखं पण ऍक्च्युली दरवाजा काय आहे प्रकार हा बघायचा होता इथला. तर आता आपण चाललोय बुरुजाकडे. ह्या साईडला ही थोडी तटबंदी दिसते. इकडे खूप पडझड झाली. ह्या साईडला काहीच राहिलं नाही.
तर आता आपण प्रबळगडाच्या बुरुजावर आलो होतो. तर इथे हे छोटं तलाव आहे, तर ते सुद्धा बघितलंय. आणि आता पुढे एक अजून बुरुज बाकी आहे बघायचा. ह्या साईडचा बुरुज आपण बघितला, तिकडच्या साईडला एक बुरुज होता, पण त्याचं जे दगड आहेत बुरुजाचे ते ढासळले. तर आता हे तलाव बघितल्यानंतर तलावाला अजून सुद्धा पाणी स्वच्छ आहे. तर त्याच्याच कडेने आपण पलीकडच्या बुरुजावर चाललो. नाही मी ते एक झालं. आणि त्यानंतर ह्या साईडला हे एक तलाव आहे छोटं. तर किल्ल्यावरची ही पाण्याची व्यवस्था आपल्याला इथे पाहायला मिळेल. पुढे जाऊन अजून बघूया. तो कलावंतीच्या बाजूचे डोंगर ते दिसत होते ना. हो. आता प्रबळगड माचीवर आलोय आपण. आणि त्या साईडला कलावंती राहिला होता असं आपल्याला वाटत होतं, पण आता दिसत नाही. तर ह्याच गडावरून दरवाजाकडून इर्शाळ गडाकडे जाण्याचा मार्ग दिसत होता. तिथे बोर्ड होता आणि इकडे हा समोर इर्शाळगड दिसतोय आपल्याला. तर इथे हे प्रबळगड माची आणि प्रबळगडाचा बुरुज. वाव, इथून दिसणारा नजारा, हे पाणी. आता आपण प्रबळगड बुरुजावर आलो होतो. प्रबळगड माचीला पोहोचलो होतो. त्याच्या साईडला तिकडे तो बुरुज दिसत असेल तुम्हाला. दिसतोय? मस्त फोटो काढलाय मी, जास्त पुढे जाऊन. ठीक आहे. तर ह्या साईडला तुम्हाला बुरुज दिसत असेल. मी माझ्या मागे विशाळगड तुम्हाला दिसतोय इथेच. म्हणजे तिथून हा किल्ल्यावरून विशाळगडावर जायला रस्ता आहे. म्हणजे महाराजांनी ते बांधलेले किल्ले त्यावेळी ते एकमेकांना कसे कनेक्ट असायचे असं एक जिवंत उदाहरण तुम्हाला इथे बघायला मिळेल. डोळ्यात पण दिसत नाही का? तर मित्रांनो, आता आपण पोहोचणार आहे प्रबळगडावरून जो कलावंतीन दुर्गाचा व्ह्यू दिसतो तो पाहायला. तर जाऊया. हे बघा, इथे हा असा बुरुजासारखा भाग आहे आणि ह्या टॉपवरून आपण कलावंतीन दुर्ग पाहू शकतो. या साईडला कलावंतीन दुर्ग आहे. इथे हा भगवा आहे, दीपक आधी झाला होता. पुढे हे बघा, इथून दिसणारा हा कलावंतीन दुर्ग. कलावंतीन दुर्गाचा ट्रेक केल्यानंतर प्रबळगडावर साधारणतः 2.5 ते 3 तास तुम्ही ट्रेक केला, म्हणजेच संपूर्ण प्रबळगड फिरत आलात की लास्टला हा पॉईंट केला की तुम्हाला इथून कलावंतींचा व्ह्यू पाहायला मिळेल. इथून समोरच्या दिशेला कलावंतीन दुर्ग दिसतो. आणि त्यावेळी आम्ही कलावंतींचा ट्रेक केला त्यावेळी काहीच वाटलं नाही. तर इथून आता जेव्हा बघतो ना, तर खरा कलावंतीन काय आहे तो तुम्हाला या बुरुजावरून दिसेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे इकडे मागे असणार हा कलावंतीन आणि त्याच्या शेजारी असणार प्रबळगड, असे दोन्ही किल्ले आपण आज एका दिवसात सर केलेत. दीपक सुद्धा बघू शकता. म्हणजे त्याच्याकडे अजून एवढा स्टॅमिना आहे की अजून तो दोन किल्ले सर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित पद्धतीने कुठेच काही अडचण नाही आली आणि संपूर्ण प्रबळगड आपल्याला फिरायला मिळाला. असा आपला त्या ट्रेक पूर्ण झाला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओ नवीन ट्रेकमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ आवर्जून पाहत राहा. धन्यवाद.